नमस्कार, विद्या ऑफिशियलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण करणार आहोत आमटी. त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे चिंच, कोथिंबीर, कढीपत्ता आणि आपलं तूर डाळ आणि मूग डाळ एकत्र लावली होती मी कुकरमध्ये. तर ती डाळ आहे, साधी डाळ. त्याच्यानंतर इथे गूळ घेतला आहे आणि त्याच्यासोबतच गोडा मसाला घेतलेला आहे. तर सुरुवात करूया आपण. सगळ्यात आधी इथं तेल तापायला ठेवलं होतं मी. तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये टाकलेलं आहे जिरी, त्याच्यानंतर कढीपत्ता टाकलेला आहे आणि याच फोडणीमध्ये आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे, कारण कोथिंबीर छान लागते फोडणीमध्ये. मला पर्सनली आवडते खूप जास्त, त्याच्यामुळे मी फोडणीतच टाकत असते कोथिंबीर आणि मग ती व्यवस्थित हलवून त्यानंतर आपल्याला जे आपण वरण लावलं होतं कुकरला, तर ते साधं वरण आपण याच्यामध्ये टाकायचं आहे. डाव्यामध्ये पाणी ओतून मी परत घेणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथं आपल्याला हे बेसन वाटेल, बट बेसन नाही, हे वरणच आहे. तर हे पूर्ण असं मिक्स करून घेतलं आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे लाल तिखट. लाल तिखट टाकल्यानंतर पण आपल्याला परत एकदा हे असं मिक्स करून घ्यायचं आहे. छान अशा पद्धतीने मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला ह्याच्यानंतरची जी पुढची प्रोसेस आहे ती करायची आहे. तर सगळ्यात आधी आपण इथं हेच व्यवस्थित मिक्स करून घेऊ. त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकूयात पाणी. तर पाणी तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाका, तुम्हाला किती पातळ किंवा शक्यतो आमटी म्हणजे आपल्याला चपातीसोबत पण खाता येते आणि भातासोबत पण. अशा पद्धतीने मग त्यात तुमच्या अंदाजानुसार तुम्ही पाणी टाकू शकता. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चिंच टाकायची आहे आणि थोडंसं गूळ पण टाकायचं आहे, जेणेकरून आंबट आणि गोड अशी चव या आमटीला येते. इथे आपण चिंचेचा कोळसुद्धा वापरू शकतो, पण मला पर्सनली चिंच डायरेक्ट टाकायला आवडते, त्याच्यामुळे मी इथं चिंच टाकली आहे. त्यानंतर आपल्याला हे जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला आता गोडा मसाला टाकायचा आहे. तर तो पण मी इथं मिक्स करून घेतलेला आहे व्यवस्थित असा. आणि हा मसाला आपल्याला सगळ्यात शेवटी घालायचा आहे आणि मग तो मिक्स करायचा आहे आपल्याला. गोडा मसाल्याची एक वेगळीच टेस्टी आमटीला येते. तर आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला एक उकळी काढायची आहे आमटीला. याच्यामध्ये आपल्याला मीठसुद्धा टाकायचं आहे, पण ऑलरेडी आपण वरणात मीठ टाकलेलं आहे, त्याच्यामुळे नाही टाकलं तरी ठीक आहे. तर अशा पद्धतीने आमटी नक्की करून पहा आणि मला कमेंट करून